प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यात होता। पूर्वी अगदी अल्पसा परिहाद्याने आद्यकृती वक्त्याची याने प्रमाणे सालाबत प्रमाणे याही वर्षी मौजे बेलापूर खुर्द आणि बुद्रुक ही खुर्द बेलापूर खुर्द सर्व गावकरी टाळकरी माळकरी गाणारे वाजवणारे ऐकणारे येणारे जाणारे खाणारे पिणारे सर्वांच्या सहकार्याने असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह। सर्वांचे योगदान असते सप्ताह म्हटले की सगळ्यांचं सहकार्य सर्वांच्या सहकार्याने असणारा हा नामयज्ञ सोहळा गेले 44 वर्ष झालं पत्रिकेवर वाचलं। 44 वर्षाचा सप्ताह हो आरंभ होऊन 44 वर्ष झाली। मायबाप ज्यांनी आरंभ केला ते यदा कदा असतील नसतील जुना सप्ताह आहे आपला एक आपला सप्ताह आता सुवर्ण महोत्सवाकडे चालला। 3 तप झाली सप्ताहाची, 1 रौप्य महोत्सव झाला आणि आता सुवर्ण महोत्सवाकडे चाललेला हा सप्ताह। आणि या सप्ताहातील आजची ही जागराची कीर्तन रूपी सेवा। फडकरी भाषेमध्ये याला जागराचं कीर्तन म्हणतात। काल्याच्या आदल्या दिवशी कीर्तन असतं त्याला जागराचं कीर्तन म्हणतात। म्हणजे हे कीर्तनकार थोडा बांधिलकीत असतो। आजच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा लागतो, पहिल्या दिवशी नामपर घ्यावा लागतो, दुसऱ्या दिवशी रूपावर घ्यावं लागतं, तिसऱ्या दिवशी भक्तीवर बोलायचं असतं, चौथ्या दिवशी उपदेश करायचा असतो, पाचव्या दिवशी संतावर बोलायचं असतं, 6व्या दिवशी मागणी करायची असते आणि 8व्या दिवशी एखादी विरहिणी किंवा काल्याचा वर्णन करणारा अभंग। असा ही अलिखित दंडक आहे संप्रदायाचा। हे अजून आम्हाला माहिती सुद्धा नाहीये, तो भाग वेगळा। म्हणजे कोणत्या दिवशी कोणचा अभंग घ्यायचा हे आम्हाला अजून महाराज लोकांना माहिती नाही, तो भाग वेगळा असू द्या। मग 7वा दिवस आहे आणि मागणीपर अभंग असावा म्हणून आज अभंग हा निवडला। नामदेवांचा अभंग आहे। मागच्या वर्षी मी तर आलो होतो, आठवतंय ना, मागच्या वर्षी एकदा कीर्तनात आलो होतो। म्हणजे 1 वर्ष झालं आहे की नाही तुमच्या गावात येऊन, 1 वर्ष झालं। 1 वर्षाच्या हे मधल्या कालामध्ये तुम्ही काय मला बोलावलेलं नाही, मी काय परत तुमच्या गावात आलो नाही, परत काय कीर्तनाचा योग आला नाही, मी काय कीर्तन गावात येऊन केलं नाही, त्याच्यामुळे तुमचा माझा काय संबंध वर्षावत राहिला बी नाही। वर्ष संबंध संपला का? रोज शाळेमध्ये म्हणता भारत माझा देश आणि सारे भारतीय, मग तर सारे भारतीय जर बांधव आहे मग बाबा पाकिस्तानी आहे का? असं द्या मायबाप तुमचे माझे फार प्रेमाचे अतिशय जवळचे संबंध झाले। 1 वाक्य बोलून जाईन मी, ऐका बरं, ऐका गोड ऐका। प्रेमानं प्रेम वाढत असतं आणि वैरानं वैर वाढत असतं। काय बोललो मी? प्रेमानं प्रेम वाढतं आणि वैरानं वैर वाढत असतं। एक तुमचे माझे फार प्रेमाचे संबंध झाले। हो मी पहिल्यांदा तुमच्या गावात आमचे कोरे मामा त्यांच्या नर्मदा परिक्रमाच्या ह्या सांगतेच्या वेळेस काल्याचे कीर्तन आलो होतो, तिथं पहिला परिचय झाला। आणि त्या ठिकाणी मग आमचे सुरेश पाटील महाडिक तेही तिथं आले, आमचे उत्तमराव मेहत्रे आले केसापुरीचे आहे ना, आता टपूनच आहे ते संध्याकाळी मुक्कामाला न्यायला, सुट्टीच नाही आता। 4 दिवस झाले त्यांनी काय केलं, नातू पुढे केला आहे। नाताला फोन का सांगतात, बाबाला फोन करीत जा का मुक्कामाला आपल्या घरी, मुक्कामाला आपल्या घरी, बोला ठीक आहे असो। आधी बघा इथं आल्यानंतर परमस्नेही परमार्थ प्रेमी श्रीहरी हरिभक्तीपरायण आपले सर्वांचे गुरुवर्य, सर्वांचे हृदयस्थान असणारे आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक, आपले सर्वांचे मार्गदर्शक परमपूज्य आदरणीय असे बाबानंदजी बाबा यांचं या ठिकाणी परिचय झाला। आणि ते आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत ना। आम्ही त्यांच्यापुढे कीर्तन करणे म्हणजे आमचा पेपर त्यांच्यापुढे तपासायला देणे आहे की नाही। त्यांच्यापुढं ते आमच्यापेक्षा वयानं ज्ञानी आहेत आणि ज्ञानानंही आमच्यापेक्षा विद्वान माणसं आहेत मायबाप। आता त्यांच्यापुढं आता आमचा पेपर आता किती चुकत आहे किती बरोबर आहे ते मार्क येतं देते ना उद्या सकाळी मला, आहे की नाही। असो उपस्थित सर्व जमले आया बहिणी बाप भाऊ, 2 मृदंगाचार्य अतिशय गोड आहेत, दोन्ही तरुण तडफदार आहेत, आहे की नाही। छान वाजवतो दादा तुम्ही आता चांगला, आणि तू बी माझं कीर्तन बांधखेल वाजवलेलं आहे आष्टी तालुक्यामध्ये, आठवत आहे का? माझे अभंग पाठ कमी आहेत पण माणसाची नावं माणसाचे चेहरे जास्त देण्यात आहे ना। बांधखेल आष्टी तालुक्यात आलता तो बीड जिल्ह्यामध्ये। सर्व आमचे टाळकरी मंडळी उभा राहिलेल्या सगळ्या मावलेले छानपैकी उभा राहिल्या, एकूण टाळकरी मंडळी दोन्ही बाजूचे टाळकरीमध्ये आमचे सोनाने महाराज, आहे की नाही। आणि आता हे रागून चाल चांगली म्हणला, मस्त आहे, विचू बारीक आहे पण ठाणका चांगला आहे, छान छान, वा वा।
गोड अगदी मस्त पैकी चाल गायली त्याने. हे एकाने साऊंड सिस्टीम चांगले आहे, सर्व उपस्थित सर जमले. आता परिसरात आता आमचे चांदेगावचं भक्त मंडळ आलेलं आहे. चांदेगावला व्यातामध्ये 1-2 कार्यक्रम झाले. आमचे नाथपंथातले आमचे कचरू पाटील तेही या ठिकाणी एकाने आमचे मग चेअरमन आहेत. सगळी चांदेगावची उकलगावलामध्ये कार्यक्रम झाला, तेही या ठिकाणी मंडळी आली. आणि आपल्या संस्थांचे सर्व कार्याध्यक्ष सगळी कार्यकारी मंडळी यांनाही दंडवत करतो. उपस्थित सर्व जमले आया बहिणी बाप भाऊ सर्वांना दंडवत करतो. परिहार बाजूला ठेवू आणि आपल्या चिंतनाकडे वळू. मस्त काही पायावरी मस्त पायावरी या वारकरी संताची या वारकरी संताची या वारकरी मस्त कहे पायावरी या वारकरी संतांच्या. आता 7वा दिवस आहे. 7 दिवस भक्ती केल्यानंतर भगवंताला काहीतरी मागायचं असतं, काहीतरी मागावं म्हणून हा मागणीतला अभंग आहे. एक तर संत असतात ते मागत नसतात. नीट ऐका बरं. अवधान चांगलं दिलं तर कीर्तन चांगलं पचनी पडत. तुमचं अवधान खंडित झालं तर कीर्तन पचनी पडत नाही. संत असतात ते मागत नसतात, मागत असतात ते संत नसतात. मुद्दा नंबर 1, संत असतात ते मागत नसतात, मागत असतात ते संत नसतात. मागत असतात ते कीर्तनकार बुवा असतात. थोडं आमच्यावर घेतलं मग तुम्हाला बरं वाटतं. मागत असतात ते तुलसी कर पर कर करे. तुलसीदासजी म्हणतात आमचा हात देण्यासाठी तयार आहे, घेण्यासाठी नाही. तुलसी कर पर कर करे, करतल कर ना करे. जिस दिन करतल कर करे, उस दिन मरण भले. हात पसरे जिने धिग द्या, कामने करी कामने करी हात पसरीजीने धिक. अरे धिक्कार असं म्हणे. म्हणून संत असतात ते मागत नसतात. काही मागणे ते अमानुचित, काही मागणे ते अमानुचित, काही मागणे ते अमानुचित, काही मागणे ते अमानुचित, काही मागणे अनुचित आहे. वडिलांची रीत सांगत असते. काही मागणे हे परंपरा सांगताना तरी सुद्धा हे अभंगामध्ये ती म्हणतात आमची परंपरा मागायची नाही. संत असतात ते मागत नसतात, मग तरी सुद्धा ह्या अभंगात मागणं आहेच ना.
आहे की नाही? मागणारे कोण आहेत, कोणाकडे मागायचं, थोडं बारकाव आहे, नीट ऐका. हो, मागणारे नामदेव महाराज आहेत, म्हणजे संत आहेत, म्हणजे श्रेष्ठ आहेत. ज्याच्याकडे मागायचंय ते भगवंत आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे. ऐका रे दादा, ऐका, गोड ऐका. मागणारे संत श्रेष्ठ आहेत, ज्यांच्याकडे मागायचंय तो भगवंत आहे, तोही श्रेष्ठ आहे. हो, आणि मागण्याचा विषय सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि ज्यांच्या करिता मागायचं ते हरिदास आहे, तेही श्रेष्ठ आहे. मुद्दे 4 आहेत. हा, आलं तुमच्या लक्षात? मागणारे संत श्रेष्ठ आहेत. बरं, मनुष्य श्रेष्ठ असावा का ज्येष्ठ असावा? काय वाटतं बरं मित्र पाटील तुम्हाला? नाही, मनुष्य श्रेष्ठ असावा काय वाटतं चेअरमन? नाही, श्रेष्ठ असावा का ज्येष्ठ असावा? आहे हो, तुम्हाला काय वाटतं बरं? हा, मनुष्य श्रेष्ठ असावा, अगदी बरोबर आहे, मनुष्य श्रेष्ठ असावा. तुम्हाला काय वाटतं बरं? हे झालं ह्यांचं. कुरे मामा, तुम्हाला काय वाटतं बरं? हा, मनुष्य श्रेष्ठ असावा. हे नाही म्हणलं दिलं ठोकून तुम्ही. खरंय, मनुष्य श्रेष्ठ असावा, मनुष्य श्रेष्ठ असावा ही आपल्याला माहिती असताना सुद्धा, मनुष्य श्रेष्ठ असावा हे माहिती असताना सुद्धा, आपलं वय बसत नसताना सुद्धा आपण ज्येष्ठ नागरिक बनतो, अर्ध तिकीट काढतो आणि पंढरपूरला महिन्याला येतं. सांगा आता, हो, काय असावा? अरे, मनुष्य श्रेष्ठ असावा, ज्येष्ठाची मागणी श्रेष्ठाकडे आहे. ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत आणि चांगदेव बाबा ज्येष्ठ आहेत. हा, इथं वय पाहिलं जात नाही. चांगदेव बाबा ज्येष्ठ आहेत, वयाना ज्येष्ठ आहेत, आणि आमचे ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत, पण ज्येष्ठाची मागणी श्रेष्ठाकडे आहे. हो, तसं इथं संत श्रेष्ठ आहेत, पण मागणारा जो आहे भगवंत तोही श्रेष्ठच आहे. हो, मागायचा विषय सुद्धा श्रेष्ठ आहे. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. मागणी किती गोड आहे. वा वा जी प्रदेशी. वा वा, बाबांनी बसल्या बसल्या दीपाची एक ओवी दिली. धन्यवाद. विढाला विढाला. आता काय का आपली इहीर कुठे आहे माहिती आहे का? धरणाच्या खाली. आपली इहीर कुठे आता? धरणाच्या खाली. त्यामुळे आपल्याला परक्युशन कुठून आहे आता? धरणाचं काही टेन्शनच नाही आता. 500 टाका मोठं नाही तर 10 टाका, पाणी निघायचा प्रश्नच येत नाही. विढाला विढाला. म्हणून अरे विषय श्रेष्ठ आहेत. हो, मागण्याचा विषय फार गोड आहे. काही मागायचं नाही भगवंताला. एक तर मागायचंच नाही, मागावं लागतच नाही. हो, न मागता देत असते, न मागता. हो, उलट ते म्हणतो मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे. मनोरथ मागावं लागत नाही. हो, तरी सुद्धा या अभंगातनं मागणं आहे. हो, मागणारे संत आहेत मायबाप, नीट ऐका. हो, पण देणारा भगवंत आहे. हो, न घेऊन कुठं त्यांचा आप. कधी कधी काय असतं, देणारा कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. देणारा कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हो, रामायणामध्ये 1 मिनिटासाठी चला. हो, प्रभू रामाने हनुमंताला नवरत्नाचा हार दिला. एकाचा भाग माहिती आहे सगळ्याला, सांगून वेळ घ्यायचा नाही, फार वेळ कमी आपल्याकडे. हो, नवरत्नाचा हार दिला होता हनुमंतरायाला, हे सगळ्याला माहिती आहे. चेअरमन तुम्हाला माहित नाही का? दिला हनुमंतरायाला नवरत्न हार दिला, आणि तो हार हनुमंतांनी घेतला. एका झाडावर गेले आणि एक एक मणी फोडायला चालू केला. माहिती आहे ना? एक एक मणी फोडायला चालू केला. बरोबर आहे ना? आणि फोडून ती मणी टाकून द्यायची. हे आईसाहेबांनी पाहिलं. ते म्हणले, हनुमंतराया तुला मी नवरत्नाचा हार दिला होता, आणि तू काय करतो? काय नाही, आई साहेब एक मणी फोडतो, आणि ह्याच्यात मी श्रीराम आहे का पाहतो. ज्याच्यात रामच नाही त्याला ठेवायचं कशाला? कळालं असतं ना? ज्याच्यात रामच नाही ते ठेवून काय? अरे त्याचं मोल कळालं का तुला हनुमंतराया? अरे तो नवरत्नाचा हार आहे ना. मग हनुमंतराय, आई साहेब खरंच सांगू का, तो मला लागत नव्हता. तुम्ही दान देण्यात चुकल्या. मी एक तर ब्रह्मचारी माणूस, संन्यासी माणूस. मी नाही. ते म्हणले, एक तर मी ब्रह्मचारी संन्यासी माणूस, मला हे लागत नाही. असं म्हणतात किंवा ब्रह्मचारीने धनाचा संग्रह करू नये असं शास्त्र म्हणतं. हे असं ते आता ते जरा लांबट आहे की नाही? असं शास्त्र म्हणतं. ब्रह्मचारीने संन्यासीने धनाचा संग्रह करू नये असं शास्त्र म्हणतं. ते म्हणजे आई साहेब मला तो लागत नव्हता, तुम्ही दान देण्यात चुकल्या. मी ब्रह्मचारी संन्यासी माणूस, मला कशाला दिला बरं? मग घेतला आई साहेब.
आईसाहेब खरं सांगू का हो, तुम्ही मला हार दिला आणि न घेता तुमचा अपमान होईल, तुमचा अवमान होऊ नये म्हणून त्याचा स्वीकार केला विठाला. त्यांचं ठरलंय मागायचं नाही, जरी ठरलं असलं पण देणारा भगवान परमात्मा आहे. हो, वैशाखाच्या महिन्यात लग्न झालं, मुलाचं लग्न झालं, वैशाखाच्या महिन्यात लग्न झालं आणि दिवाळी आली, पहिली दिवाळी. आणि त्या दिवाळीला सुनबाई तिकडे जात असते, माहेराला जात असते ना, पहिली दिवाळी माहेरी ऐक नाही. आणि मग घरामध्ये मिटिंग बसली, 4 दिवस अगोदर मिटिंग बसली, मिटिंग. आणि ते मिटिंग मध्ये ठरलं की सुनबाईला दिवाळीला पाठवायचं नाही, म्हणजे नाही. त्या मिटिंग मध्ये, त्या मिटिंगचा अध्यक्ष कोण असेल बरं? त्या मिटिंगचा अध्यक्ष कोण असेल? वा वा वा, यांची काय ताकद आहे अध्यक्ष व्हायची? यांची ताकद नाही. त्याचा अध्यक्ष कोण? सासूबाई. त्याने निर्णय घेतला, कुणी न्यायला येऊ द्या, पाठवायचं नाही म्हणजे नाही. हो, तिचा भाऊ येऊ, तिचा बाप येऊ, कुणी येऊ, नाही पाठवायची म्हणजे नाही, असा ठराव मंजूर झाला. ठरलं, अध्यक्षांनी सांगितलं नाही पाठवायचं. आणि 2 दिवसावर दिवाळी राहिली आणि त्या सुनबाईचा मामा कलेक्टर होता. ऐका ना, लय गोड आहे. तिचा मामा कोण होता? कलेक्टर. आणि तो मुंबईला सर्व्हिसला निघला मुंबईहून. आणि त्याचं गाव इकडं हे होतं श्रीरामपूर. कोणचं गाव? श्रीरामपूर. आणि मुंबई निघली लाल दिव्याची गाडी, वांग 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 करीत मुंबई, पुन्हा अहिल्यानगर, आणि मग इकडं राहुरीत आला, राहुरी मार्गे. आणि मग कारखान्याहून, आणि मग कारखान्याहून अशी गाडी टाकली आणि बरोबर कुठं आली? बेलापूरला आली. आणि बेलापूरला आल्यानंतर मग त्याच्या ध्यानात आलं आपली भाची बीबी. उन्हाळ्यात लग्न झालं आणि पहिली दिवाळी म्हणतात ना मामाच्या घरी असावी, जाता जाता आपण भाचीला घेऊन जाऊ. आणि ती गाडी आली कुठं? बेलापूर मध्ये आली, खुर्द. त्याचा फोनवर ठपका असतं बोलताना, कधी माझं बारीक लक्ष असतं. बेलापूर खुर्दून बोलतो, महाडिक पाटील खुर्द. आणि गाडी येऊन उभा राहिली कुठं? बंगल्या पुढे गाडी उभा राहिली, वांग 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 वांग, लाल दिवा गाडीचा. जेव्हा गाडी गावामध्ये घुसली, सगळे 2 नंबर वाले जागे झाले. अरे गाडी कस काय आली, गाडी कस काय? निरोप नाही, बातमी नाही, काय नाही. हे बंगल्या पुढे जाऊन गाडी उभा राहिली. घरातली माणसं सगळ्याच बाहेर आली. पाहिलं तर तो कलेक्टर. सगळे म्हणले, ओ साहेब कस काय आले? व काय फोन नाही, काय नाही, हार स्वागत काय केलं असता, फटाके उडवले असतात, तुम्ही काय अचानक आले? घाबरू नका. कलेक्टर, तुमच्या सुनबाईचा मी मामा आहे. हो माहिती आहे, लग्नामध्ये पाहिलं. मग हो, 2 दिवसावर दिवाळी राहिली. निघलो होतो मुंबईत. माझं गाव श्रीरामपूर, म्हणजे माझं नाही, त्याचं. माझं गाव श्रीरामपूर. निघलो होतो मुंबईत. जाता जाता आमच्या भाचीला 2 दिवसासाठी आता दिवाळी आलेली आहे, तर घेऊन जाऊ मला 4-8 दिवस म्हणून ह्या इथून आलो होतो. आणि घेऊन जाणं मग नाही कोण म्हणतोय? काय घेऊन जा? आता घेऊन जा शब्द कुणी ऐकला माहितीये का? कुणी ऐकला? सासू नाही, अध्यक्ष. तुम्ही काय साधे नाही मावले. आहा, अशा पाहत्या टकामका बघा. अध्यक्षांनी शब्द ऐकला, ओ इकडे हे पळतच गेलो. गडबडलं, हे मित्र पाटील हे गडबडलं, पळत गेलं. तुम्ही काय म्हणले? काय म्हणलो? घेऊन जा. हा घेऊन जा म्हटलं. आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? नाही पाठवायची म्हणजे नाही पाठवायची. मग त्यानं सांगितलं, जरी आपलं ठरलं होतं पाठवायची नाही, न्यायला कोण आलंय बघ? अरे कलेक्टर आला, कलेक्टर मामा. अरे नाही म्हणून कुठं त्याचा अपमान करती? जरी आपलं ठरलं होतं पाठवायची नाही, पण नेहण्यासाठी कलेक्टर आला, नाही म्हणून कुठं अवमान करतात त्याचा? आमचे संत म्हणतात आमचं ठरलंय मागायचं नाही, पण देणारा भगवान परमात्मा आहे, नाही म्हणून कुठं अवमान करता. म्हणून महाराज म्हणतात, द्यायचं ना देवा. हो, आता तुम्ही तुमच्या मनात नाही द्यायचं. हो, एक तर देणाऱ्याकडे 3 गोष्टी असाव्या, तो दान देऊ शकतो. दान देणाऱ्याकडे 3 गोष्टी असाव्या. तो श्रीमंत असावा, तो स्वतंत्र असावा, पण तो उदार बी असावा ना. महाकंजूस माणसं दान देऊ शकत नाहीत. त्या भागवतामध्ये कद्रू ब्राह्मणाचं चरित्र आलं. चांगले गहू मार्केटला नेऊन विकायचं आणि कुचके गहू आणायचा.
असे बरेच माणसं आहेत बरं का, बँकेत कुटी आणि दोस्त्राला गाठी. इथं बसलेल्यापैकी असतं ना कोणतरी, बँकेत कुटीनं माल, दोस्त्राला एक लय मोठा पाटी श्रीमंत होता आणि त्याच्या चपलाला इतके खिळे होते, ते चप्पल जर कुत्र्यानं खायचं तर कुत्रं मेलं असतं. मी म्हणलं पाटील कमी चप्पल तरी बदला राव. ते म्हणलं बाबा चप्पल घ्यायला अडचण नाही काही, लोक जळत येते हो. म्हणलं कशाला, अरे कोण जळत आहे, मला चप्पल बदल. हो, दान देण्यासाठी 3 गोष्टी असाव्या. हो, तो स्वतंत्र असावा, तो श्रीमंत असावा आणि तो उदार असावा. हे 3 गोष्टी भगवंताकडे आहेत का हे तपासलं पाहिजे. हो, भगवंत श्रीमंत आहे का? अरे किती श्रीमंत. अरे अख्खं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे लागलं की लक्ष्मी भगवंताच्या पायाची दासी आहे. पाय लक्ष्मीच्या, बस नंबर 1 मुद्दा. हो, अख्खं जग ती लक्ष्मी आमच्या भगवंताच्या. चला 2 नंबरला, तो स्वतंत्र आहे का? भगवंत स्वतंत्र. अरे करील तो काय नोहे महाराज आणि परी पाहे बीज. म्हणजेच स्वतंत्र आहे भगवंत. हो, उदार आहे का? आहे. हो, तो उदार आहे का? हो, किती उदार. अरे वाटीभर दूध मागायला गेला उपमान्यू त्याला अरे शिराचा सागर देऊन टाकला माय बाप, आणि बापाची मांडी मागायला गेला ध्रुवपाद. हो, ध्रुवपाद त्याला आढळ पद देऊन टाकलं. किती उदार आहे. वाटीभर दूध मागायला गेलेला उपमान्यू त्याला शिराचा सागर देऊन टाकला, आणि बापाची मांडी मागायला गेलेला ध्रुवपाद त्याला आढळ पद देऊन टाकलं. म्हणजेच भगवान परमात्मा उदार आहे, श्रीमंत आणि स्वतंत्र आहे. या 3 गोष्टी असाव्या. हो, आता तुमच्या वर्गणीच्या काळात तुमच्या लक्षात येतं बघा, श्रीमंत आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाता, श्रीमंत आहे म्हणून. पाटील ते सप्ताह आला ना आपला आता केशवराज गुरुरान महाराजांचा मंदिरात. अरे हा सप्ताह द्यायला पाहिजे ना, पण इथं द्यायचं नाही, द्यायचं कुठं ते अजून म्हणतं आपल्याला. काय म्हणतं, इथं द्यायचं नाही, द्यायचं कुठं. मागण्याला वाटतं बरं झालं ऐक ना, टिपा टिपा की पण किती टिपा 11 रुपये. टिपा सांगितले, दिले नाही. एक वाक्य ध्यानात ठेवा, अरे दान देण्यासाठी परिस्थिती लागत नाही, त्याला मनस्थिती लागत असते. दान देण्यासाठी परिस्थितीची गरज नाही, त्याला मनस्थिती लागत असते. अरे मनानं श्रीमंत असावा त्याला श्रीमंत म्हणतात. अरे गिन गिन के दान देता है वो दानी नाही. काय बोललो मी, मोजून देतो ऐक नाही, आणि मग त्याची पावती घेतो, खिशात ठेवतो, त्याला दान म्हणत नाही. गिन गिन के दान देता वो दानी नाही. इकडे बघायचं, तिजोरीतनं काढायचे, डोळे झाकून मोहगम द्यायचे, त्याला दान म्हणतात. काय करा कसं होत. ह्या 3 गोष्टी आता मागायला गेले. हो, त्याने सांगितलं श्रीमंत आहे, तो श्रीमंत होता पण उदार नव्हता. श्रीमंत आहे तो स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे पण उदार नाही, नाही दान देऊ शकत. 2 नंबरचा वर्गणी मागायला गेले. हो साहेब, ती वर्गणी सप्ताहाची. हा द्या. टिपा किती तुमच्या मनानं. वा वा 2100. अहो किती मांडा, 5000 मांडा. 5000 100ची पावती केली. द्या दे की पैसे, तेवढीच अडचण आहे का. दे की पैसे. मग ती माहेराला गेली. कळालं तुम्हाला, कुठे गेली. म्हणजे पगार ह्याचा ना अधिकार. तो उदार आहे, श्रीमंत आहे पण स्वतंत्र नाही. झाले 2 मुद्दे. नाही दान देऊ शकत. राहिला 3रा मुद्दा काय. हो, झोपडपट्टी गेले वर्गणी मागायला. खेड्यातला वारकरी आपला, छपराचं घर त्याचं बघो पताकवर बांधलेलं आहे. उघड्या अंगाचे 2 लेकरं अंगणात खेळत होते. फाटकी साडी नेसून त्याची बायको भाकरी करत होते, आणि फाटकी बंडी घालून ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं.
एक प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुळशी वृंदावन अंगणामध्ये आणि कडक कांजीचे कपडे घालणारे गेले होते तिथं. ह्यांना पाहिलं की गहिरून गेलं. मायबाप कसं काय गरीबाकडे आले हो? अरे सप्ताह नाही का आता, वर्गणीसाठी आलो. हो वर्गणीसाठी आलो. हो द्यायला पाहिजे. हो माझ्या बापदादाही कधी वर्गणी दिली नाही. आम्ही फार गरीब माणसं. हो मागच्या वर्षापर्यंत आम्ही कधीही वर्गणी दिली नव्हती. पण चालू वर्षी ठरवलं होतं केशवराजाच्या सप्ताहामध्ये 100 रुपये वर्गणी द्यायची. गेल्या 6 महिन्यापासून 100 रुपयाची नोट ज्ञानेश्वरी मध्ये ठेवली. रोज पारायण करायचं. ज्ञानेश्वरी मध्ये 100 रुपयाची नोट ठेवली. ऐका ना. आणि ठरवलं होतं 100 रुपये या वर्षी सप्त्याला द्यायचे. पण ऐका मायबाप, माझी एकुलती एक पोर मागच्या 4 दिवसापूर्वी आजारी पडली. 100चे 100 रुपये दवाखान्यात खर्च झाले. याही वर्षी गरीबाला माफ करा. तो स्वतंत्र आहे, उदार आहे, पण श्रीमंत नाही. स्वतंत्र आहे, उदार आहे, मनानं उदार आहे, पण श्रीमंत नाही. नाही दान देऊ शकत मायबाप. तसं नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्हाला द्यायचंय ना, दान देण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टी आहेत. आता देवा तुमच्या मना नाही, मी मागतो तेच तुम्ही द्यायचं. काय मागितलं? अभंगाचं पहिलं महाराज सांगतात, देवा द्यायचंय ना, आता आम्ही मागणार तेच. तुमच्या मन नाही. काय मागितलं? हेची देवा पै मागत. देवा चरण सेवा खंडित. सेवा द्या. सेवेनं चित्त शुद्ध होत असतं. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रन खाते सर्पतया. विष ते अमृत. आघात ते हित. अकर्तव्य त्यांनी होय त्यांचे. हो चित्त शुद्ध झालं ना. हो कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊ दे. आता भागवतात जायचं नाही मला. इतकी गोड कथा कर्दमाची. कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये ज्या कुटियामध्ये कर्दम ऋषी राहत होते, ह्या बाजूला एक बीळ होतं, ह्या बाजूला एक बीळ होतं. इकडून उंदीर बाहेर यायचे, आतमध्ये जायचे. इकडे घुशी बाहेर निघायचे, आतमध्ये जायच्या. मध्ये जग राऊळ होतं. कशाचं? हो त्याच्यातनं साप बाहेर यायचे, आतमध्ये जायचे. वर घरटे होते, पक्ष्यांचे घरटे होते. आणि त्या कुटियामध्ये कर्दम ऋषी राहत होते. देवहूतीचं लग्न कर्दमासोबत झालं ना. आणि देवहूतीनं पाहिलं म्हणे हे सगळे इथंच असतात, आपण कुठं राहायचं? इथंच. ते म्हणे आपण सगळ्यांनी मिळून राहायचं. म्हणजे घुशी, उंदर, साप, पक्षी आपण एकत्र. ह्याला म्हणतात चित्त शुद्ध तरी. शत्रु मित्र होती. मग सेवा दारवंट आहे. सेवेनं चित्त शुद्ध होत असतं. म्हणजे 1 नंबरची सेवा आहे. आणि सेवा घडल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. जेने हा गोपाळ कृपा माझ
त्याची माझ्या जेने हा गोपाळ कृपा करी पण कधी त्याची माझे हित. भगवंताची कृपा होईन मायबाप त्याच्यासाठी संताची कृपा हो लागते. संताची कृपा जर झाली नाही तर भगवंताची कृपा होत नाही. जेने हा गोपाळ कृपा करी पण कधी त्याची माझे हित. संतांनी कृपा केल्याशिवाय अरे संताची कृपा होईन पण कधी आईची कृपा झाल्याशिवाय नाही. 1 नंबर आईची कृपा, 2 नंबर संताची कृपा आणि 3 नंबर भगवंताची कृपा. विठाला विठाला सेवा मागितली काय? चरण सेवा अखंडित. अखंड सेवा देवा फक्त सेवा घडू दे. ती बी कशाची? चरणाची. संत आणि भगवंतांच्या चरणाची सेवा. तुझे पायी सुख सर्व सुख सर्व आहे. तुका म्हणे काही देवा तुझ्या चरणापाशी सुख आहे म्हणून तुझी चरण सेवा अखंडित. मायबाप द्वापार युगामध्ये भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये एक कथा आली. छोटीशी कथा आहे, लय वेळ घेत नाही सांगून. भगवान परमात्मा राधेच्या संगतीमध्ये राहायचा. सगळ्याला माहित आहे. देखी लागे माये आणि हात खांद्यावर. ही गोष्ट अख्या गावभर झाली. काय झाली ही गोष्ट? अख्या गावभर सगळ्या द्वारकेत पसरली. आम्ही काल पाहिलं. काय? कुठं? यमुनेच्या तीरावर. काय पाहिलं? देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या. असं आता या 16,108 जणी का बरं वाटलं असं का जर्मन? ते बोले असं. मग संध्याकाळी भगवान परमात्मा पहुडले आणि अष्टनायिका आले सेवा करायला. पण हिने अगोदर ठरवलं जिच्यामुळं आपला पती गावभर चर्चा चालू आहे ना तिची खोड मोडायची. ऐका ना, लय गोड आहे. ऐका बरं, ऐका जा, छान ऐका, चांगलं ऐकायचं. कधी बी कधी शास्त्र ऐकायचं. इकल्या तिकल्या चुटकुल्या चाटकुल्या चारोळ्या बिरोळ्या ही ऐकण्यापेक्षा कधी शास्त्र ऐका मायबाप. वजनदार ऐकायचं कधीही. आणि मग ह्यांनी ठरवलं ह्या 16,108 जणी एकत्र आल्या बर का उत्तम पाटील. आणि मग त्यांनी ठरवलं त्या राधेला घरी बोलून आणा. राधेला निरोप दिला. राधा बोलली महालामध्ये. आणि त्या सत्यभामेनं काय केलं? एवढं गरम दूध केलं, एवढं गरम, इतकं गरम बोट घातलं असतं कातानच निघलं असतं. इतकं गरम केलं कचरे पाटील दूध. एवढं गरम केलं राधेला. आणि ते दूध पाजायचं ठरवलं. आणि गलासभर दूध घेतलं आणि राधेला दिले प्यायला. राधेनं दूध घेतलं गट 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 पिली. हे म्हणले आता डोळे बाहेर येते मग डोळे बाहेर येते. प्रसन्न वदने राधा गुडगुडीत गेली निघून. ते म्हणले काही झालंच नाही. कस का?
संध्याकाळी मग भगवान परमात्मा पहुडले आणि अष्टनायिका सेवा करायला आल्या आणि अष्टनायिका मग सेवा करत असताना तुझे पाये सुख किंवा तुझी चरण सेवा आणि मग ती चरण सेवा चालू झाली भगवंताची आणि भगवंताच्या पायाला एवढेले फोड. सत्यभामा म्हणले देवा कुठे गेल ते अनवणी. ते म्हणले का म्हणे ही पराक्रम कस काय केला बिगर छापलाचे गेल तर कुठं. ते म्हणले काही नाही. मग पायाला फोड कसे पराक्रम आहे. चौफाळून या सद्गुरूंची हा आणि मग ते म्हणले तुमचाच पराक्रम आहे आमचा. म्हणजे आम्ही काय केलं तुम्ही दुपारी राधेला दूध पाडलं ना. ते म्हणले हा त्याचा परिणाम हे आहे. सत्यभामा म्हणले रुक्मिणीला दीदी खरं आहे का ग काय दूध पाडलं हेल्याला इंजेक्शन पकालीला दुखणं हेल्याला इंजेक्शन पकालीला दूध पाडलं राधेला फोड्याच्या पायाला. देवा आम्ही राधेला दूध पाडलं तर तुमच्या पायाला फोड कसे. त्यावेळेस भगवंतानी इतकं उत्तर गोड दिलं. ऐका ऐका बरं भगवंतानी सांगितलं ज्या वेळेस तुम्ही राधेला दूध पाडलं त्यावेळेस माझी चरण तिच्या अंतःकरणात होती. म्हणून माझे चरण राधीच्या अंतःकरणात होते. अंतःकरणात तुझी चरण सेवा अखंडित चरण सेवा माझे चरण राधीच्या अंतःकरणात होते. माझ्या राधेला वाचवण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या पायाला फोड आले पण माझ्या राधेला वाचवलं. यालाच म्हणतात हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. राधा भगवंताचं चरण स्मरण करत होती म्हणून महाराज म्हणतात चरण सेवा अखंडित. अशी सेवा द्या बाकी काही देऊ नका. बरं हे दिलं अजून काय अजून सेवा मागतो तुम्हाला काय मागितलं अभंगाचं दुसरं मागितली कोणची चरण सेवा खंडित. ठीक आहे ह्या चरण दोन मागण्या आहेत. हो वास देवा पंढरीचा. देवा आम्हाला कुठं पंढरीमध्येच असू द्या आम्ही. हो म्हणून ऐका पंढरीचे महिमान राहुळे तितुके प्रमाण तेथील तृणाने पाषाण तेही देवाचे जाणावे. पंढरीला लय महत्व आहे बरं. येत जा महिन्याला वारीला पंढरपूरला. नाही जमलं महिन्याला वर्षातून दोनदा येत जा. महाराज म्हणतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे नाही तुम्हाला राहायला जमत. अरे कमीत कमी वर्षातून दोनदा तरी येत जा ना. हो पंढरपूरची वारी असून द्या कधीही वर्षातून 2 वेळा पंढरी येत जा. फार महत्व आहे पंढरीला. म्हणून वास द्यावा पंढरीचा. हो काही माणसं महिन्याला वारीला येतात नाही असं नाही. महिन्याला वारीला येतात पण ते कोणची वारी करीत माहितीये का. सकाळी 8 वाजता गावातल्या स्टँडवर आपल्या गावातल्या
8 वाजता गावातल्या स्टँडवर 9, 9:30ला गाडी येते. गाडीत बसला की 12, 1, 2 वाजता पंढरपूरच्या स्टँडवर उतरला की पळत जातो चंद्रभागेत, आंघोळ करतो. अगोदर पोटोबा नंतर विठोबा. कुठल्या गात येते का रे? फराळ करतो वाळवंटात कीर्तन चालू असतात. मग टाच उंच कोणी कीर्तन बघितलं, कुणाच चालू आहे जगदाय बाबाने चाललं पलीकडे गेला, पुन्हा टाच उंच करून कीर्तन ऐकलं नाही, नुसतं हुंगलं. काय केलं? हुंगलं, ऐकलं नाही. 2-4 कीर्तन हुंगली. 5 वाजता तिथल्या स्टँडवर, 7 वाजता गावातल्या स्टँडवर. ह्याला वारकरी म्हणतात, पण कोणचा माहितीये का? हुंग्या. कोणचा वारकरी? हुंग्या वारकरी. देव पाहावयासी गेलो. काय प्रमाण आहे? तेथे आपलं तसं नाही. आता आपलं प्रमाण, देव पाहावयासी गेलो, दारा काढायला संध्याकाळी महागारी आलो. महाराज म्हणतात देव पाहावयासी गेलो आणि तेथे. हो बरं, देव पाहून यायचा का घेऊन यायचा? लय घोटाळा आहे बरं का. आपण देव पाहून येतो का घेऊन येतो? ही गणित जरा किच काढायची. आपण देव, महाराज काय म्हणतात? घेऊ. बरं, देव पाहायचा का घेऊन यायचा? घेऊन यायचा. बरोबर, देव घेऊन यायचा का पाहून यायचा? बरं, आपण पाहून येतो का घेऊन येतो? बरं, आपण मंदिर पाहतो का देव पाहतो? आपलं महत्व कोणाला आहे? गाडीला महत्व जास्त देतो का आतमध्ये बसलेला महत्व जास्त देतो? काय गाडी भारी गेली हो. अरे गाडी काय बघतो, आतमध्ये बसलेला बघ ना. काय मंदिर आहे? बरं, मंदिरासाठी देव आहे का देवासाठी मंदिर आहे? जाऊ दे, इतकं तुम्हाला थोडा सोपं करतो. साहेबासाठी शिपाई आहे का शिपायासाठी साहेब आहे? कुणासाठी कोण आहे? साहेबासाठी शिपाई. ठीक आहे ना? कशासाठी काय कळालं पाहिजे ना, आहे की नाही? भजनासाठी चहा आहे का चहासाठी भजन आहे? भजनासाठी चहा का चहासाठी भजन? अहो कळालं पाहिजे, कशासाठी काय कळालं पाहिजे ना. बरं, आता आमच्या का पाकिटासाठी कीर्तन का कीर्तनासाठी पाकिट? मला फार सोपं करतं. मी फडकरी माणूस आहे आणि फडकरी कीर्तनाकडे म्हणी जास्त ऐकायला मिळतात. विड्याला वास द्यावा पंढरीचा. पंढरी सारखा दैवत माय बाप, पंढरी सारखा भगवंत नाही, महाराष्ट्रासारखा प्रांत नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखा संत नाही, आणि गीता भागवत सारखा ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी पारायण आताच झालं. दीपोत्सव आम्ही करून आता महाराजांच्या सानिध्यामध्ये दीपोत्सव झाला. बरेच मावल्या बरेच बसले होते ज्ञानेश्वरी वाचायला. आईसाहेब म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहा रे, डोळा पहा पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानावर आपली आई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानावर आई आहे. ऐका, ज्ञानावर आई आहे आणि ज्ञानावरची ज्ञानेश्वरी हे आईचं दूध आहे. महाराजांनी सांगितलं 10 वाव्या रोज वाचित चला, संध्याकाळी 10 वाव्या वाचून झोपा, रात्रभर नशा, रात्रभर नशा राहील. सकाळी उठल्यानंतर 10च वाव्या वाचा, दिवसभर नशा. काय ज्ञानोबाचे शब्द आहेत. अरे साच आणि मावळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृता. अरे साच आणि मावळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ. काय ज्ञानोबा बोलतात. हो, 10च वेळ वाचा. किती? 10. उद्यापासून कोण कोण वाचणार बोटवर करा. उद्यापासून म्हणलं मी,
कोण उद्यापासून रोज 10 वेळा कोण कोण वाचणार? लय पडझड आहे रा. किती वेळा सांगितल्या? आमच्या आईसाहेब म्हणतात वाचील जो कोणी जनाबाई त्याशी लोटांगणी. वाचीचा रे दादा वाचा. माझ्या ज्ञानोबाची ज्ञानेश्वर जर वाचले ना, ज्याला वाचायचे त्याने ज्ञानेश्वरी वाचा. विठाला म्हणून वाचायची ज्ञानेश्वरी, पाहायची पंढरी. वाचायची ज्ञानेश्वरी म्हणून पंढरी वास द्यावा पंढरीचा. पंढरीचा हो 108 तीर्थ पंढरपुरात आहेत. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसा विठेवरी. सांगा आता ऐक. असं नाही कुठं तुम्ही उदंड कुठं जा म्हणून वास द्यावा पंढरीचा. हो हे दुसरं मागणं आहे. आणि तिसरं मागणं आहे सदा संग हरिदासांचा. संताची संगती हरिदासांची. एक वाक्य बोलून जाईल मायबाप. ऐका रे दादा हो, ऐका लय गोड आहे. चांगली माणसं जीवनात लवकर येत नाही आणि वाईट माणसं तुमच्या जीवनातून जात नाही. काय बोललो मी? चांगली माणसं जीवनात लवकर येत नसतात, वाईट माणसं तुमच्या जीवनातून लवकर जात नसतात. चांगली माणसं उशिरा जीवनात येतात आणि वाईट माणसं उशिरा जीवनातून जातात. सुसंगती घडावी, विसंगती टाळावी आणि कुसंगती भोगावी. कुसंगती भोगावं लागेल. हो चांगली माणसाच्या जीवनात लवकर येत नाही. संत कधी जीवनात येतील? येतील ना मायबाप, येतील. कोणा पुण्य कोणा गाठ, कोणा पुण्य कोणा गाठे, कोणा पुण्य कोणा गाठे, कोणा पुण्य कोणा गाठे, धरिला मनी धरिला मनी. काही जाणवत नाही तुम्हाला? लयच गोठा. अरे कमीत कमी फुकटच्या टाळ्या तर दे जा लेकरांना बेटा. हो अरे कौतुक करायला शिका, कौतुक करायला. अरे सन्मान करी जा रे. अरे लेकरांचे बघा हाड ना हाड बारगाड उघडी पडली. अरे दोन्ही गडी जर मोडले तर बळच 35 किलो भरतील. अरे दार्या तुझं वजन सुद्धा पकवायचं इतकं नाही बेटा. इतकी लेकर काताव कातू पकवाच वाजित ते. आणि आपण कमीत कमी फुकटच्या टाळ्या तर देत जा. फुकटच्या टाळ्या आणि ह्या का गड वाजवायच्या टाळ्या तो मोकळ्या मनानं वाजवा. ते वाजवू का नको असलं रोजाला लावले काय करू नका. वाजवा मोकळं व्हा तुम्ही. मोकळं तुम्हाला मोकळं करायचं आलो मी. मोकळं व्हा, मोकळं. जो पण ते मोकळं व्हा. हो मी माझ्या गुरुजीला प्रश्न विचारला होता मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? साध्या सरळ भाषेत हो साधा सोपा वेद त्यांनी मला सांगितला. ते बोलले नाथा मोक्ष शब्दाचा अर्थ सांगतो तुला. मोक्ष म्हणजे अरे जीवनामध्ये मोकळं होणे म्हणजेच मोक्ष होणे. मोकळं मोकळं